धनंजय मुंडे हे अंजली दमानियांवर आता अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयामध्ये धनंजय मुंडे याचिका दाखल करणार आहेत। धनंजय मुंडेंनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। दमानियांनी मोघम आरोप केले असं मुंडेंनी म्हटलंय। पत्रकार परिषद घेऊन दमानियांनी मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप केले होते। स्वतः अंजली दमानिया सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। अंजलीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर। थेट आता कोर्टामध्ये धाव घेऊन अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी धनंजय मुंडेंनी केल्याचं दिसतंय। कसं पाहताय आपण या सगळ्याकडे? कसं आहे की मला त्यांना अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर त्यांनी खुशाल करावा। मी वकील सुद्धा लावणार नाही। माझा मॅटर मी स्वतः इन पर्सन हायकोर्टात लढेन आणि प्रत्येक गोष्ट मी जी म्हटली आहे ती कम्प्लिटली सबस्टॅन्शिएटेड असल्यामुळे आता अब्रू वाचवण्याची पाळी ही धनंजय मुंडेंवर येईल, कारण कोर्ट ताशेरे झाडेल एवढं नक्कीच। आणि हे सगळ्या ज्या गोष्टी मी मांडल्या आहेत त्या नुसत्या मांडल्या नाहीत, मी ते जे प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले ते GRच्या कॉपीज मधनं हायलाइट करून मी मार्क करून वाचून दाखवलंय आणि प्रत्येक जी गोष्ट मी बोलली आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट मी प्रत्येक माध्यमाकडे दिलेले आहेत। तर आताच्या घटनेला त्यांना मला जर घाबरवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सांगा की मी तुम्हाला जितकं करायचंय ना तो तुम्ही करा, हायकोर्टातच काय सुप्रीम कोर्टात देखील दाखल करा, माझी लढायला मी खंबीर आहे आणि तुम्हाला दाखवून देईन कोर्टात की तुम्ही काय आहात आणि भ्रष्टाचार तुम्ही केलाय की नाही हे आता कोर्टात सिद्ध होईल। अंजलीजी, अगदी थोडक्यात मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे की आतापर्यंत तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून पुरावे दिले, अजित पवारांना भेटून पुरावे दिलेत आणि त्याच्यानंतर पुढे काही तुम्हाला अपेक्षित जे होतं धनंजय मुंडेंचा राजीनामा ते काही घडलेलं नाही। आता पुन्हा एकदा हे प्रकरण तुम्ही उघडकीला आणलंय। पुढची स्टेप काय असणार आहे आणि काय होईल असं तुम्हाला दिसतंय आता सध्याची एकंदर तुमचा आतापर्यंतचा अनुभव पाहता? आता पुन्हा मी असं ठरवलंय की मी एकतर पत्र लोकायुक्तांना देणार आहे, दुसरं इलेक्शन कमिशनला ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे डिटेल्स देणार आहे आणि पुन्हा ऍडिशनल पत्र मी आता चीफ जस्टिसना देखील दाखल करणार आहे आणि ते जर झालं नाही तर मला PIL करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही आणि ते मी लवकरात लवकर करेन। निश्चित। खूप खूप धन्यवाद अंजलीजी, एबीपी माझाला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।